खरं तर कलेक्टरनं पण एक बैठक आता आमच्यासोबत लावण्याचं कबूल केलेलं आहे. ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या जर एकंदरीत दौरा पाहिला तर याच्यामध्ये खूप मोठा वेग आलेला आहे. पहिली गोष्ट तर काय होतंय का विद्युत विभागानं 22 गावचा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला राज्य वनमंडळानं शिफारस केल्यावर तो एफसीआयचा नंबर नवीन प्रस्ताव पाठवला पाहिजे होता. तो पाठवलाच नव्हता. आता तो लगेच 10 दिवसात तो प्रस्ताव तयार होऊन 22 गावचा लाईनचा प्रस्ताव मला वाटते राज्य सरकारने मग केंद्राला जाणार आहे. हे मोठं फलित आहे या पदयात्रेचं जे 22 गाव अंधारात होते. त्याच्यासोबतच मेडानं सुद्धा किमान एका गावाला 7 कोटी असं 22 ते 23 कोटीचा 52 कोटीचा प्रस्ताव थ्री फेज लाईनचा या 22 गावामध्ये ते पाठवणार आहे. त्याचा मोठा फायदा आणि ते लगेच होऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत त्यांना लाईन भेटू शकतं. मेडानं जर व्यवस्थित कारवाई केली तर त्याला सुद्धा मान्यता भेटेल. ही त्याच्यातलं मोठं फलित आहे. 52 गावचा म्हणजे 7 योजना धारणीतल्या 3 आणि चिखलदऱ्यातल्या 4 योजनेला ज्या बंद पडल्या होत्या कारण 2024 पासून निधीच उपलब्ध नव्हता. निधी उपलब्ध नव्हता म्हणून ठेकेदारानं काम थांबवलं होतं. पण पदयात्रेच्या दणक्यानं अधिकाऱ्यांनी त्या प्रेशराईज केलं ठेकेदाराला का तुम्हाला काम करावं लागेल आणि ते काम सुरू झालं आणि त्यांनी लिहून दिलं का कोणत्या कोणत्या योजना एप्रिलच्या आज सुरू होणार आहेत. त्यातल्या 4 योजना एप्रिल महिन्याच्या आज सुरू होणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यातच पाणी टंचाई लागेल आणि पाणी टंचाईच्या काळात ही जीवन प्राधिकरणच्या मोठ्या योजना प्रादेशिक योजना सुरू होणार आहे. ही त्याच्यातली मोठी उपलब्धी आहे. थांबलेली योजना सुरू झालेली आहे. ह्या ज्या लहान गोष्टी आपण पाहिल्या ट्रॅक्टरच्या संदर्भातले असेल 50,000 परत त्या पोलिसांनी दिले. तिकडे सोलर पंपाच्या बाबतीत हत्यानं जे काही नुकसान केलं त्याची आता दुरुस्ती झाली. 6 महिन्यापासून ते बंद होतं. याचा अर्थ का ह्या यात्रेनं सगळं ढवळून निघालेलं आहे आणि आदिवासी शेतकरी शेतमजुरांचा आवाज मोठा करण्याचं काम त्याच्यातलं जे काही भीतीचं वातावरण कमी करण्याचं काम या पदयात्रेनं निश्चितच केलं. हा खरा आनंद आहे. निवडणुकीत आम्हाला काढले असती तर मतं भेटले असते निवडून आलो असतो परंतु त्यापेक्षाही आम्हाला आशीर्वाद भेटतं ते निवडणुकीपेक्षाही मोठं आहे आणि खरं खरं तर आमच्यासाठी ही फार फार यशस्वी यात्रा म्हणून आम्ही याला समजतोय आणि या माध्यमातून आता गाव खेड्यावरचा कार्यकर्ता पक्ष निहा तयार होणारा कार्यकर्ता आता आंदोलक कार्यकर्ता तयार होत आहे. याचा आनंद त्याच्यात फार मोठा आहे.